मला हातातलं वरून मिली का जी या वरून ये ना येते वरून ये वरून बस ये रे एक खुर्ची खुर्ची कोणत्या अच्छा अच्छा विद्याधर राणी कॉन्ट्रास्ट आहे शुभेच्छा वाढदिवसाच्या आवाज नाही माईकचा आवाज नाही नाही ह्या माईकचा येतोय आवाज येतोय ना आवाज पाय तर आपण ऑन करा नाही येत मी इथे आवाज वाढव वाढव हा बंदच आहे तो हाच आहे अख्ख्या महाराष्ट्रात आवाज पोहोचलेला आहे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील जवळपास 29 महापालिकांचे निकाल हे काल जाहीर झाले. सर्वच महापालिकांच्या प्रचाराला मी काय जाऊ शकलो नाही. मी जेमतेम अर्थात मुंबई, ठाणा, नाशिक आणि संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या 3 महापालिकांच्या प्रचाराला गेलो होतो. चंद्रपूरमध्ये सुद्धा शिवसेनेचे चांगले नगरसेवक निवडून आले. परभणीमध्ये उत्तम यश शिवसेनेने प्राप्त केलेलं आहे. पहिल्या प्रथम मी आपल्या माध्यमातून जिथे मी जाऊ शकलो नाही त्या सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि साहजिकच आहे ज्या ज्या मतदारांनी जिथे जिथे अगदी चांदा ते बांदा शिवसेना आणि शिवशक्ती म्हणजे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला मतदान केलेलं आहे त्या सगळ्या मतदारांना आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन पण करतो. या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडनं लढवल्या गेल्या. जणू काही प्रत्येक निवडणूक ही निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे अशा पद्धतीने ते साम दाम दंडभेद याच्या पलीकडे जाऊन सर्व काही त्यांनी वापर केला. धाक दपटशा, पैशाची लालूच दाखवली, आमिष दाखवलं. काही जणांना आमच्या शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटिसा केल्या, काही जणांना अटका तिकडे झाल्या, काही ठिकाणी दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले. अगदी ठाण्याला गेलो होतो, तिथे आमच्या काही कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल इथल्या उमेदवारांना पैशाची आमिष पण देण्यात आली. काही ठिकाणी जोर जबरदस्तीने त्यांना उमेदवाऱ्या मागे घ्यायला लावल्या. आणि या सगळ्या गुंडागर्दीला न डरता ज्या ज्या उमेदवारांनी ही लढत दिली आणि ज्या ज्या मतदारांनी निर्भयपणाने मतदान केलं हे सगळेजण खरोखर लोकशाहीचे रक्षक आहेत. मुंबईमध्ये आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच, आजही आहे. तो आकडा आम्ही आज तरी काही गाठू शकलेलो नाही. पण ह्या सर्व त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागले, जे काही यश शिवशक्तीने मिळवलेलं आहे त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला तर घाम फोडला आहे नक्कीच. कारण त्याने एक्झिट पोलचे आकडे असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील, या सर्व म्हणजे एकही प्रयत्न त्यांनी असा सोडला नाही की जिथे शिवसेना नामोहरम होईल. एका गणिताचं काय उत्तर मला मिळालेलं नाही. अगदी विधानसभेला सुद्धा किंवा लोकसभेला असेल, माझ्या नक्की लक्षात नाही, मोदीजींची सभा झाली होती शिवतीर्थावर, खुर्च्या रिकाम्या होत्या. विधानसभेला असेल, याही वेळेला आमची सभा झाली. मी आणि राज पहिल्या प्रथम शिवाजी पार्कला एकत्रित आलो. एकत्रित तर यापूर्वी सुद्धा होतो, शिवसेना प्रमुख होते तेव्हा, पण एका व्यासपीठावरनं आम्ही भाषणं केली. आदित्यने पण केलं.
आपण सगळेजण साक्ष आहात शिवाजी पार्क कसं फुलून गेलं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी जी काय खुर्च्यांची गर्दी होती ती गर्दी, त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही, पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्या प्रथम आम्हाला कळलं. रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात हा हे न सुटलेलं उलगडलेलं कोड आहे. एकूणच काय तर त्यांनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही पैशाचा वाटप केला गेल्या 4 दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी, तो 4 दिवसापुरता वाटप नव्हता. गेले 4 वर्ष हे पैसा पेरत होते. आमचे जे काही निवडून आलेले नगरसेवक होते, मी मुंबईपुरतं जर बोलायचं झालं तर जवळपास अर्धे अधिक नगरसेवक त्यांनी त्यांच्या गळाला लावले होते, ते आता गाळाला गेले. 4 वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारांना, नगरसेवकांना, नगरसेवक नसताना सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा विकास निधीच्या नावाखाली आम्हा पैसा वाटला. अगदी निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा प्रेशर कुकर असेल, मिक्सर असेल, साड्या असेल, म्हणजे प्रचंड तिकडे हा परवा कालचा का परवाचा लोकसत्तेचा अग्रलेख चांगला आहे. हा पैसा येतो कुठून, या पैशाचा सोर्स, त्या सोर्सच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लागत कसे नाही, आणि एवढं करूनही जो अमाप पैसा वाटला जातो. मग साधारणतः 2015 साली काळा पैसा नाहीसा व्हावा, गैरव्यवहार थांबावा म्हणून आपल्या मोदीजींनी जी नोटबंदी केली होती ती नोटबंदी अयशस्वी झाली का याचं उत्तर सुद्धा हे कोणतरी शोधलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही, हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरची संपू शकत नाही. आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाहीये. कारण तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, त्यांना पुसली जाणारी शाही वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नियम बदलावे लागले नसते. आणि आज देखील जे साधे साधे शिवसैनिक, अगदी महिला पुरुष निवडून आलेले आहेत ते साधे आहेत. प्रचंड पैशाच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी ताठमानेने लढू शकते आणि जिंकू शकते हे या शिवसैनिकांनी दाखवलेलं आहे. मी सर्व मुंबईकरांना खास धन्यवाद देतो. मला मुंबईकरांकडनं आणखीन अपेक्षा नक्कीच होती, कारण ज्या काही 25 वर्षात जी काही आम्ही सेवा केली, ज्या काही सुधारणा केल्या, त्या सुधारणा आम्ही सर्वांसमोर ठेवलेल्या होत्याच. कोविड काळात जे काही काम केलं, मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये त्याची एक प्रशंसा झाली. हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं होतं की मुंबईकर अधिक आशीर्वाद आम्हाला देतील, भरघोस आशीर्वाद देतील. ठीक आहे, आशीर्वाद जरी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दिले नसले तरी दिलेत ते भरपूर दिलेले आहेत. विशेष म्हणजे जे शिवसेनेचे गड आहेत, मराठी पट्टा, या मराठी माणसांनी शिवसेनेवर असलेला त्यांचा आशीर्वादाचा हात हा तसाच ठेवलेला आहे. यापुढे महापालिकेमध्ये आता शिवसेनेचे किंवा सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी हे सभागृहात जाणार आहेत आणि ते गेल्यानंतर मुंबई महापालिकेची तिजोरी यांनी कशी लुटलेली आहे, कसे कसे गैरव्यवहार यांनी केलेले आहेत याचा भांडाफोड तर नक्कीच होईल. पण एक कर्तव्यदक्ष मुंबईकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांचे लोकप्रतिनिधी हे काम करतील. आम्ही जो काही वचननामा जनतेसमोर ठेवलाय त्याचा सुद्धा आम्ही नक्की पाठपुरावा करू. आणि मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल हे सदैव दडपण आम्ही ह्या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू. याच्या पुढे आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. माईक फिरवायचं म्हणजे आपण बोलवण्यासाठी प्रयत्न करणार. नाही, माईक फिरूया का, म्हणजे तुम्हाला तुमचा आवाज पण याच्यात येईल. महामाईक चालू करा. हा चालू नाही, हा चालू नाही सर. हे इथे पठाणे करे खाली आहे. चालू आहे. नाही, चालू नाही होत.
बंद मगाशी तुम्ही नगरसेवकांशी बाहेर बोलताना बोलताय देवाची इच्छा असेल तर महापौर होईल. काही- देवाचं म्हणजे देवाची हा, मेवाची नाही. काही वेगळी गणितं नाही नाही असं नाही. शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे. आम्ही हरलेलो नाहीच आहोत. कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले. थोडाफार फरक आहे याचा अर्थ लगेच काही. आणि आता त्यांना टेन्शन आहे कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं. मला नाहीये टेन्शन. बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे हो. त्यामुळे आम्हाला 2.5 वर्ष महापौरपद देण्यात येऊ शकते. तुम्हाला? शिंदेचे शिवसेनेचे नेते करताय त्यांचा संबंध काय पण बाळासाहेबांशी? त्यांचा संबंधच नाहीये. उद्धवजी त्यांचे जे नगरसेवक आलेले आहेत, शिंदेनी, त्यांनी ताज जे नगरसेवक निवडून आलेले आहेत, ते आता ताज हॉटेलला इथे काही दिवस ठेवणार आहेत. काय त्यांना भाजपची भीती वाटते कारण ते जाऊ दे आता जास्त काही न बोललेलं बरं. कारण ते एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात. सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात. काँग्रेससोबत असतील तर तुमच्या इच्छा नगरसेवक त्यांचे आहेत 29 नगरसेवक त्यातले आमचे किती फुडलेले आहेत? पण त्यांना भेट आहे की शिवसेना हॉटेलमध्ये त्यांनी ठेवलं असं वाटतं? आता ज्यांनी ठेवले त्यांना विचारा. काँग्रेससोबत एक असतील तर मिनिट. तुमच्या इच्छेनुसार महापौर मुंबईत बसला असता. उद्धवजी काँग्रेससोबत असतील तर तुमच्या इच्छेनुसार आज मुंबईत महापौर असतात. हा जरा बंद करू. हा काय म्हणता? काँग्रेस सोबत असतील तुमच्या तर आज तुमच्या इच्छेनुसार मुंबईत महापौर या असतात. अशा प्रश्नाला काय म्हणतात माहितीये ना? आत्याबाईला मिशा असत्या तर. अशी म्हण आहे मराठीत. माईक घेऊन बोला सगळ्यांनी तिकडे घेतो. उद्धवजी, आतापर्यंत महापालिका इतिहासात शिवसेना भाजप युती असताना भाजप महापौर पदापर्यंत पहिल्यांदा पोहोचते. याआधी उपमहापौर पद त्यांनी भूषवलेलं आहे. तर पहिल्यांदा मुंबईचं महापौर पद भाजपला येते हे आता जवळपास स्पष्ट आहे. तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय की पहिल्यांदा मुंबईचा भाजपचा महापौर होतो आहे? बघा एक सांगतो, आमचा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठेही खचलेला नाहीये. त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे. आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाहीये तो बसावा न बसावा. पण ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय. त्याच्यामुळे त्या लोकांनी, गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आहोत आणि हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे. माईक आवाज येतोय का रे? मुंबईचं इतर नाही आवाज येतो. मुंबईसह इतर ज्या महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या त्यांचं मतदान झालं त्यामध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष दिसते. तिकडे शिवसेनेला मात्र कमी जागा मिळाले. मात्र या सगळ्यामध्ये भाजपला त्याचा फायदा झाला असं वाटतं. भाजपचा इरादा तोच आहे ना. त्यांनी मधल्या काळामध्ये म्हणून मी अनाकोंडा म्हणालो ना की त्यांनी 29% म्हणजे तोपर्यंत यांना सगळ्यांना वेटोळ्यात गुंडाळून टाकणार आहेत ते. आणि अंबरनाथमध्ये त्यांनी ते केलंच. जिथे गरज असेल त्या गरजेपुरतं ते वापरणार आणि फेकून नेणार. तोपर्यंत त्यांचा पक्ष आणि सगळं संपून टाकलेलं असेल. त्याच्यामुळे मला शिवसैनिकांचा अभिमान आहे की ठीक आहे काही काळ प्रतिकूल असतो पण प्रतिकूल काळामध्ये हिंमत न हरता लढतोय आम्ही आणि लोक आमच्या सोबत आहेत याचा मला नक्की अभिमान आहे. एमआयएमच्या 8 जागा ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री शिंदे ज्या प्रभागामध्ये रहिवासी आहेत, ते संविधानिक पद नाहीये. ज्या प्रभागामध्ये नाही पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा. ते संविधानिक पद नाहीये.
शिंदे ज्या प्रभागामध्ये कोण शिंदे? त्यांचा वाढदिवस आहे. शिंदे ज्या प्रभागामध्ये राहत आहेत या प्रभागामध्ये तुमच्या उमेदवाराने, ठाकरेंच्या उमेदवाराने, शिंदेच्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम काय नाव त्यांचं? कोणाचं? त्या उमेदवाराचं नाही मला वाटतं. जरात बोला ना. खूपसे म्हणजे दोन्ही अर्थाने आहे. खूपसे काही समजण्यासारखं आहे आणि खूपसे म्हणजे खूपसे. उद्धवजी ही आकडेवारी, माझा आवाज आहे खरं, जी आकडेवारी आहे ठाकरे बंधूंची, त्यात असं एक विश्लेषण केलं जात आहे की मनसेची शिवसेना पक्षाला जास्त मदत आहे तुमच्या पक्षाला, आणि तुमचे नगरसेवक नाही, जास्त निवडून आले तुलनेत मनसेचे तितकं संख्याबळ निवडून आलेल्या नगरसेवकांचं दिसत नाही. नाही, आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला ना, त्याने निवडून पण आला. त्याच्यामुळे असं काही नाहीये की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली, असं काही नाहीये. दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वाक्यता खूप छान, कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही. छान एक दिलाने आम्ही लढलेलो आहोत. उद्धवजी पण जी काँग्रेस चर्चेत उद्धवजी, नव्हतं. पुढच्या झेडपीच्या निवडणुका येत आहेत. या झेडपीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेसोबत तुमचा अलायन्स कायम राहील आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा. थांबा ना, आधी कालचे आत्ताच माझे नगरसेवक जिंकून आले, त्यांचे पेढे खातोय. काय आता बोलेन ना मी. काय हरकत आहे? हरकत काय? संयुक्त पत्रकार परिषद पुन्हा बघायला मिळेल, कारण आज तुम्ही एक म्हणजे युतीत लढला. पण अरे एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही या आमची. निकालाचं विश्लेषण करण्यासाठी जर संयुक्त पत्रकार परिषद झाली नाही, पण विश्लेषण तुम्ही लोक करतायत ना, तेच विश्लेषण आम्ही बघतोय. पण एकत्र आहोत, मी मागेच बोललो, एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी. होईल, सगळं होईल, सगळं होईल. नाही, पण उद्धवजी जी काँग्रेस संपूर्ण महापालिका त्याला काहीतरी जी काँग्रेस संपूर्ण महापालिका निवडणुकीत चर्चेतही नव्हती, त्याचे 28 नगरसेवक आले आहेत. चांगली गोष्ट. तर तुम्ही- एकत्रित लढले असते तर आणखी चित्र पण- वेगळं, म्हणजे महाविकास आघाडी आणि मनसे असे मिळून एकत्र लढले असते तर आणखी चित्र वेगळं असतं. ह्या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते. बरं, दुसरी गोष्ट काय, गेल्या वेळेला आमचे 84 निवडून आलेले, भाजपचे 82 आले होते. त्यांनी शहासेना केली, आमचे काही गद्दार फोडले, तरी सुद्धा त्यांचे 82चे 89 झाले. आमचे अर्धे अधिक फोडले होते तरी सुद्धा 54 फोडले होते तरी सुद्धा आमचे 65-66 निवडून आले. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यांनी ज्या क्षणी, आता बघूया, या 21 का 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. पुढची तारीख कधी जून जुलैची, ऑगस्टची मिळते, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची 2028 29 30 सालची कधी मिळते ती बघू आपण. पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला? उपयोग शून्य होईल. त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं. कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती, म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं. आणि भाजप वाढलेलंच नाहीये, त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतलेत. 8 एमआयएमचे उमेदवार जे निवडून नगरसेवक झालेले आहेत. शिवडीसारख्या भागामध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आले आहेत. काय कारण आहेत एमआयएमचे उमेदवार एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आले? त्यांना इतरांपेक्षा जास्त मतं पडली. पण काय राजकीय गणित काय ठीक आहे, पुढे. राजकीय गणित काय आहे की मुंबईत 8 एमआयएमचे अरे नगरसेवक? पण मी कसं सांगू ते? भाजपने जो हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता त्यानंतर सोडला आता? त्याचा फायदा झाला असं वाटतंय का एकूणच या नाही, निवडणुकीत? भाजपने मतं तिकडे गेली असं वाटतं का? भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा कधीच घेतला नाही. ते त्यांचं निवडणुकीचं ढोंग आहे. त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेलं आहे. नाही, आवाज इथून येत नाही. लालबाग परळ तुमचा बालेकिल्ला राहिलेला आहे, तो शाबूत आहे. दुसरीकडं प्रभाग क्रमांक 173 मध्ये जो 30 वर्षापासून तुमच्या हातात होता तो ढासळलेला. कुठला? शिल्पा पेडुकर भाजपच्या विजयी झाले. नाही, एरिया कोण, मला असं आकडे. हा ठीक आहे, पण तसं काही ठिकाणी त्यांच्या पण जोगेश्वरीमध्ये आमची निवडून आलेली आहे, जो त्यांचा बालेकिल्ला होता. सचिन पाटील निवडून आलेला आहे. असं होतात ना.
बघा लोकशाहीमध्ये या गोष्टी घडत असतात, पण त्या प्रामाणिकपणे व्हाव्या. आम्ही त्यांची मतचोरी पकडून दिली, दुबार मतदार पकडून दिले, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही नंतर ते काय पाडू बिडू सगळं आणलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये आम्ही जागरूकतेने होऊ न दिल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चोरीमारी करताना आले. पण तरी सुद्धा अगदी झालीच नाही असं मी नाही म्हणणार. थोड्या दिवसात त्याची पण माहिती आम्हाला मिळेल. उद्धवजी, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आपण मुंबईचा विचार करू, ज्या आक्रमण होते गिरगावमध्ये पण झाले, दादरमध्ये पण होत आहे, पण असा विचार करून आपण एकत्र आलो. आता या काळामध्ये जे खूप असं विचारपूर्वक बोललं की आम्ही शिवसेनेला बाजूला काढलं. मराठी माणूस म्हटल्यावर आपल्या दादरमध्ये पण ते आल्यानंतर आम्हाला वाटतं की आधार होते बाळासाहेबांचे. तर आता हा विचार करून आपापसात भांडण्यापेक्षा समजा जे नगरसेवक गेले ते जर परत आले तर मग शिवसेनेला महापौर होऊ शकतो असा विचार केला पाहिजे. तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या. चुनाव प्रचार जब शुरू भी नहीं हुआ था उसके पहले हमने मुंबई में कई जगह होर्डिंग्स देखी थी जिसको रखा गया था. जब चुनाव प्रचार शुरू हुआ था तो उसके पहले मुंबई में कई जगह होर्डिंग्स लगी थी कि अब नहीं तो कभी नहीं, यही वक्त है मुंबई को बचाने का, मराठी मानस को साथ आने का. क्या वो वजह आप देखते हैं कि इतना प्रचार होने के बाद भी मुंबई का जो आप चाहते थे कि महापौर आपकी पार्टी का वो होने वाली स्थिति भी है? फिर सवाल ये प्रचार आपने किया उसकी वजह से उसके बाद भी आपको जो संख्या नहीं, लेकिन इसीलिए मैंने कहा ना कि मुझे तो अपेक्षा थी कि जो भी काम हमने पिछले 25 साल में किया, खास कर कोविड के समय में किया, तो मुंबई के मतदाता हमारे साथ रहेंगे और वो रहे भी. बिल्कुल नहीं रहे ऐसे नहीं बात हुई है. और खास कर मराठी इलाका जो है वहां के सारे मराठी जो जनता है वो हमारे साथ है ही, और साथ ही साथ कोई नॉन महाराष्ट्रियन भी है, अन्य धार्मिक भी है, वो भी हमारे साथ है. अपेक्षा तो और थी ही. अगर हमारे 100 भी आ जाते तो लगता अरे और 25 आने चाहिए थे. तो ये तो हमेशा रहेगी और रहनी चाहिए, इसलिए तो काम करना पड़ता है. लेकिन एक बात और चली, उत्तर भारतीयों को खासकर जो ये कहा गया अगर बटोगे तो भी पिटोगे, नहीं बटोगे तो भी पिटोगे, इसका नुकसान हुआ कहीं ना कहीं लोगों के मन में. ये जहर फैलाने वाले हैं कौन? और यही तो मेरा सवाल था कि नहीं ये क्या कहा था आपने, बटेंगे तो पिटोगे, तो ये जहरीला प्रचार किया किसने? नहीं, फिर अगर मैं ऐसी बात को, हम ट्रैक बदली हो जाएगा. मॉब लिंचिंग वगैरह करने वाले जो लोग हैं वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना. और हमने तो कोविड के समय में ना मैंने कभी किसी की भाषा देखी थी, ना कभी मैंने किसी का मजहब पूछा था. मैंने तो मेरा कर्तव्य निभाया था और हमने हमेशा निभाया. जो भी कोस्टल रोड किया है या पानी की समस्या है, हर घर में जाता है, पानी भी जाता है, हर कोई वहां से जाता है. अंकित वगैरह तो उसी पोर्ट्स में तो आए हाँ, हैं. अंकित आए ना. हमारे कुछ लोग दिल्ली में, बागाटानी में, अन्य गोरेगांव में आए हैं. जैसे आदित्य कह रहा है कि उत्तर भारतीयों ने भी हमें वोट तो किया ना. भाजपचा महापौर होणार आता जवळजवळ सिद्ध झालेले आहे, पण आता मुंबईची चावी आता दिल्लीकरांच्या हातात जाणार. हे रोखण्यासाठी आपलं काय पावलं असेल? त्याच्यासाठी तो आम्ही सांगत होतो ना ओरडून. त्याच्यासाठी तो आम्ही सांगत होतो की अफगाणिस्तान होऊ देऊ नका. आणि साहजिकच आहे की महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही काही कमजोर नाही आहोत. आमची संख्या पण भरपूर आहे आणि रस्त्यावरती तर आम्ही आहोतच. देवेंद्र फडणवीसांनी आता संभाजीनगर माहिती दिली की अजून मला उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आलेल्या नाही. अपेक्षा आहे काय देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्यावर अजून उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आल्या येणारात का फोन करून शुभेच्छा द्यायला मला मी तेवढा काही खतरूड नाहीये. पण साहजिकच आहे, एवढं सगळं त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्याला टक्कर दिले त्याचंही कौतुक त्यांनी केलं पाहिजे. सर, एक प्रश्न असा विचारायचा आहे, ह्यावेळेला राज्य निवडणूक आयोगाकडे ज्या कंप्लेंट्स केल्या गेल्या त्यापैकी एक कंप्लेंट जी नवीन होती ती म्हणजे शाही बद्दलची, इनडेलिबल लिंक. आता त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की
ज्यांनी हे पुसण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरुद्ध आम्ही नाही अशा निवडणूक आयुक्ताबद्दल विरुद्ध जनता ऍक्शन घेईल. त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ करू नये. ते म्हणजे कोणी ब्रह्मदेवाचा बाप नाहीयेत. त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये. लोकशाहीचा अपमान केला तर निवडणूक आयुक्तांना सुद्धा शिक्षा करावी लागेल. पण हा इश्यू कितपत सिरियस नाही मी दिला ना आता बोललो. नाही मी उत्तर दिलेलं आहे की त्यांनी लोकभावनेचा अनादर करू नये, संविधानाचा अनादर करू नये. संविधानापेक्षा निवडणूक आयुक्त मोठे नाहीत. ते सुद्धा एक मतदार आहेत. त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असतो. ते जर एका पक्षाला मतदान करू शकत असतील याचा अर्थ ते सुद्धा निष्पक्षपातीपणाने काम करू शकतात का हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल. आणि दुसरा प्रश्न असा आहे की राज्यभरातील जे आकडे आले त्याचं एकंदरीत विश्लेषण करता तुम्हाला असं वाटतं का की 2029च्या निवडणुकांसाठीचं हे हा प्रिव्ह्यू आहे किंवा त्यावेळेला कशी हे एकंदरीत राज्याचं चित्र दिसेल त्याबद्दल हे लक्षण आहे? आपल्या मराठीमध्ये काही म्हणी आहेत. त्याच्यात एक म्हण खूप छान आहे, अति तेथे माती. ह्यांचं आता अति होते त्याच्यामुळे त्याची माती व्हायला वेळ नाही लागणार. म्हणजे 29 सुद्धा खूप लांब झालं. सर ये भी एक सवाल है कि अब महाराष्ट्र में और मुंबई में रिजॉर्ट पॉलिटिक्स जो है वो शुरू हो चुकी है. महापौर को लेकर आप क्या कहेंगे? आपको की गिनती हालांकि नहीं है लेकिन उसके बावजूद कुछ आगे का प्लान अगर आप बता पाए. नहीं मैं क्या बता सकता हूँ. अभी पहले किसने कहा ना अभी वो मांग कर रहे हैं. 2.5 साल के महापौर पद की हाँ तो पहले तय होने दो. 2.5 साल में उनमें जो आए हैं अगर पहले 2.5 साल महापौर बनेगा क्या कि फिर और किसी उनकी पार्टी तोड़कर महापौर, जैसे मेरी पार्टी तोड़कर मेरा ही मुख्यमंत्री बनाया था वैसे उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे क्या? वो देखने जैसी चीज. अभी इंटरेस्टिंग होगी ये बात. मुझे लगता है कि उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे, भाजपा महापौर बनाएगी. दुबार मतदानासंदर्भात आपण नेहमीच बोलत होता तर आपल्यापर्यंत बूथवरनं दुबार मतदानाच्या काही केसेस आल्यात का, कंप्लेंट्स आल्यात का तुमच्या कार्यकर्त्यांकडनं आणि त्याचं पुढे काय? काही ठिकाणी आलेले आहेत. अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावं नसल्याच्या तक्रारी आल्यात. विशेष म्हणजे गणेश नायकांचं नाव नव्हतं हे मी परवाच्या कालच्या पत्रकार परिषदेत पण बोललो. एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचं नाव मतदार यादीत नसणं, त्याला मतदानाच्या दिवशी केंद्र शोधताना टांगा त्याचे दुखतात, हे फार गंभीर आहे. मुंबईमध्ये आता युद्ध आकडा तुम्हाला गाठता बाकी महानगरपालिकेमध्ये जिथं 2007 अलीकडच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला चांगली मतं मिळाली. खासदार आणि आमदारही परभणीमध्ये मिळाले ना चांगली. बाकी ठिकाणी बाकी नाही. म्हणून मी काय म्हटलं की जसं काही ठिकाणी जरा एक संभ्रमावस्था आहे, जरूर आहे, हे मान्य करावं लागेल. थोडा संभ्रमाची जी धूळ आहे ती खाली बसल्यानंतर लोकांना खरं आणि खोट्यातला फरक कळेल. आपण मुंबईवर जास्त लक्ष केंद्रित केलं, बाहेर जास्त त्याच्याबरोबर हे आहे सत्य. म्हणून मी त्यांची दिलगिरी पण आता व्यक्त केली. जिथे मी जाऊ शकलो नाही तिथे दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शेवटी ज्या पद्धतीने साधन सामुग्री, याचा अर्थ तुम्हाला कळतो, चा वाटप पलीकडनं झाला, एवढी साधन सामुग्री आम्ही आणू शकत नाही. कारण आम्ही मुळामध्ये ज्या पद्धतीने ते पैसे ओरबाडतायत, महापालिकेची तिजोरी रिकामी करणं, इतर काही गोष्टी करणं, त्या वृत्तीचे आम्ही नाही आहोत. सर लेकिन सवाल ये जो पूरा एमएमआर रीजन का शिवसेना का ही मैं विचार तुमच्याकडे माहिती एमएमआर रीजन पूरा शिवसेना का कभी बेल्ट रहा है, रहेगा ना, वापस आएगा. अभी इस वक्त नहीं हम देख रहे हैं कि जो थाना आपका कभी डर था अभी वहाँ एकनाथ शिंदे की जा सकता है, केडीएमसी है आगे. देखो ऐसी नहीं एक बात ऐसे कि जैसे सीजन होता है, पतझड़ तो होती है, फिर से नए पत्ते आते हैं. तो अभी फिलहाल कुछ जगह पर पतझड़ हुई होगी, नए पत्ते आएंगे. कोफले फिर फुटाएगी चाक पर. लोग साथ पहुंच सकते थे आप प्रचार में, नहीं पहुंच पाए. चला शेवटचा वैभवला वैभवशाली विचार हो. नमस्कार, जय माता. अरे वाह, धन्यवाद. नाही विचारलं तरी चालेल. मी आता धन्यवाद दिले त्याला साजेचा प्रश्न विचार.
प्रश्न ईव्हीएम वर होता. लोकसभाच्या नंतर त्याच ठिकाणी ईव्हीएम वर संशय घेण्यात आला. विधानसभेनंतर तर ईव्हीएम मतदानावर आक्षेप होता. आता महापालिकेत ज्या पद्धतीने तुम्हाला मांडण्यात मिळालं आहे, आता ईव्हीएम बद्दल तुमचं काय? बघा, एका रात्रीत मत काय बदलू शकत नाही. म्हणजे तसं एका रात्रीत मत बदलायचं असेल तर ईव्हीएमवर आत्ता ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही आढावा घ्यायला लागलेलो आहोत. काही ठिकाणी अनपेक्षित निकाल हे नक्कीच लागलेले आहेत. ज्या पद्धतीचं मुंबईमध्ये वातावरण होतं, तुम्ही स्वतः अनुभव केलेला आहे. एक लाट वाट होत्या कार्यालयातून दिले गेलेत का, आणि बरोबर आकडे त्याच्यानंतर जणू काही सकाळ जशी मतदानाला सुरुवात झाली, मतपेट्या उघडण्याच्या आधीच तिथले आकडे जाहीर व्हायला लागले. हे कसे काय कळले होते? म्हणजे मतपेट्या म्हणजे आम्ही फोन करत होतो, नाही साहेब अजून आमच्या मतपेट्याच उघडलेल्या नाहीयेत. अरे पण टीव्हीवर दाखवत आहेत तर नाही. आणि नंतर बघतो तर थोडं वेगळं व्हायला लागलं. त्याच्यामुळे हे सगळं अनाकलनीय हा विषय आहेच. बरं, यावेळेला व्हीव्हीपॅट काढली गेली म्हणजे एक एक गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त गूढ करत चाललेला आहात. आणि हा एक मूळ जो आमचा आक्षेप आहे की बॅलेट पेपरवरती मतदान का व्हायला पाहिजे, कारण मी मतदार आहे. लोकशाहीमध्ये माझ्या मताला ही अमूल्य किंमत आहे. माझं मत हे कुठे जाते ते शेवटपर्यंत कळण्याचा माझा अधिकार तुम्ही हिसकावून घेतलेला आहात. आता त्यावेळेला मला ते असं झू मध्ये जसं एखादा प्राणी दाखवत तशी माझं त्या व्हीव्हीपॅटवरची रिसिप्ट दाखवत होता, तर ती पण नाही दाखवत. म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा मग आणि त्याच्यानंतर या पद्धतीने मुंबईमध्ये गुंडागर्दी करून अर्ज मागे घ्यायला लावत होते. म्हणजे निवडणूक पुढे आता ईव्हीएम पण नाही राहणार, डायरेक्ट डिक्लेअर होतील. तर त्याच्यामुळे आम्ही आमचं काही मत अजून बदललेलं नाही. काही ठिकाणी जिकडे संशय आहे तिकडे संशय आहे, आणि त्याच्याबद्दल सुद्धा जेव्हा आमच्या हाती काही लागेल तेव्हा आम्ही बोलू. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. नाही आता नको. सर, एक काळ सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की भाजप मुंबईमध्ये वाढली कशी. एक काळ असा होता की काँग्रेसचे खासदार बाळासाहेबांच्या मदतीशिवाय निवडून येत नव्हते. मुरलीधर असतील, गुरुदास कामत असतील, सुनील दत्त असतील. मग त्यानंतर आता कुठंतरी आपल्या पण काही चुका झाल्या का भाजप एवढी मोठी विस्तारली? नाही, त्यांना जाऊ दे, जास्त शब्दात काही मी विचित्र बोलत नाही. पण की बाळासाहेबांनी त्यांना जर का तेव्हा 2 घास भरवले नसते तर भाजपाचा राजकारणात कुपोषणाने तेव्हाच बळी गेला असता. चला, सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.